करपला हो मग कमी ठेव ना, हे 400 केलं ना आता कमी. बोलण्यात तो करपला. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर डिनरच्या तयारीला लागतेय आणि आज डिनरसाठी मी बनवणार आहे साधा डोसा आणि सांबार. आणि आजचं हे डिनर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण या घरात पहिल्यांदा मी डिनर बनवणार आहे, म्हणजे पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहे आणि तेही कुकटॉपवरती. दूध तापवणं वगैरे मी केलं होतं, जे तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलंय, पण स्वयंपाक असा इथे मी काहीच केला नाहीये. आज सुद्धा सिंपल साधा डोसा आणि सांबारच करतेय. अजून पोळी भाजी वरण भात हे सगळं करायचंय, पण आज प्लॅन केलाय की साधा डोसा आणि सांबार. सो ते मी आज या कुकटॉप वरती करणार आहे. सो मी एक्साइटेड आहे. आता त्यासाठी मी इथे सगळी तयारी करून घेतली आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळं साहित्य मी ऑनलाईन मागवलं होतं. सो इथे तुम्ही बघू शकता कढीपत्ता, कोथिंबीर, सांबारासाठी डाळ, सांबार मसाला, लाल तिखट, हळद, हे मेन इडली डोशाचं बॅटर, हे मेन आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मोहरी, टोमॅटो, तेल, हिंग आणि हे छोटूसे कांदे. हे झालं साहित्य. आणि ज्यात मी हे सगळं बनवणार आहे त्यासाठी काल तुम्ही बघितलं असेल मी कुकर घेऊन आले होते. त्यानंतर छोटीशी ही कढई आणली आहे. डोशासाठी हा पॅन घेऊन आली आहे. डोसे काढायला हा कालथा आणि डोशाच्या बॅटरसाठी हे भांड. सो हे सांगण्याचं कारण असं की आता माझ्याकडे एवढंच आहे. या नवीन घरी ही सगळी तयारी करून येस, अंकिता रेडी आहे डोसा आणि सांबार करण्यासाठी. म्हणून हे मी स्पेशली सांगते की मी एवढं आहे आणि ह्यातच मी आज सगळं मॅनेज करणार आहे. इव्हन चॅलेंज असं सुद्धा आहे मला थोडंसं. आज मला हे असं पाकिटच्या पाकिट फोडून त्यातनं चमच्याने घ्यायचंय, कारण इथे अजून माझा मसाल्याचा डब्बा वगैरे काहीच आम्ही केलेला नाहीये. बघूया हे सगळं मी कसं मॅनेज करते आज ते. आता मी करायला घेतेय डोसा आणि सांबार. सो पहिलं चॅलेंज माझ्यासाठी हे आहे की आज या सिंगल कुकटॉप वरती मला सगळं बनवायचं आहे. कारण तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघत असाल तिथे मला 4 बर्नरच्या शेगडीची सवय आहे. सो पटापट एकावरती तवा ठेवला, एकीकडे कुकर ठेवला, सो गोष्टी मॅनेज होत होत्या. आणि जसं साहित्य दाखवताना सांगितलं की आज माझ्याकडे डब्बे वगैरे काही नाही आहे. सो ते माझं सेकंड चॅलेंज आहे आणि हे सगळं आता मी बघतेय. सो मला तिसरं चॅलेंजसुद्धा आठवलंय, ते म्हणजे हे कांदे आणि टोमॅटो. तिथे माझ्याकडे सगळं चॉपर वगैरे होतं, आज इथे तेही काही नाहीये. विळी होती तीही नाहीये. सो डिशमध्येच मला ते चिरायचंय. सॉलिड टास्क आणि चॅलेंज आहे अंकिताला. सगळ्यात आधी आता मी इथे डाळ शिजायला लावणार आहे. थोडीशीच इथे मी डाळ लावते. मला सुद्धा नवीन वाटतंय इथे कुकिंग व्लॉग शूट करताना बेसिन वगैरे आता इकडे या साईडला जायला लागतं. तिकडे सगळं लाईनीत आहे. तिथे वावळण्याची सवय होते ना आपल्याला एका ह्याच्यात. डाळ आता मी स्वच्छ धुवून घेतली. थोडीशीच यात हळद मिक्स करते आणि थोडंसं हिंग. आणि आता मेन, आज पहिल्यांदा प्रेशर कुकर या कुकटॉपवरती मी ठेवणार आहे. इथे प्रेशर कुकरचं त्यांनी दिलेलं आहे बटन ऑलरेडी. सो त्यानुसार आता मी तो ठेवलेला आहे. ऑल द बेस्ट अंकिता. थँक्यू. आता मी फक्त इथे काय बघणार आहे, तिथे मला सवय होती साधारण 3 शिट्ट्या मध्ये मी बंद करायचे, पण आज सेफर साईड मी म्हणते 4 शिट्ट्या देऊया, कारण मलाही माहिती नाही की ते किती शिट्ट्यांमध्ये शिजेल. पटकन हात जाईल ना तिथे. नेहमीची दाखवतेस मला सवय. काय हा बिंदास फिरवते इकडे हात. कुक आपला हे नाही, शेगडी नाही येते. आता तिथे मी कुकर लावलाय. सो तोपर्यंत मी आता इथे जरा सांबाराची बाकीची फोडणीची तयारी करून घेते. कढीपत्ता धुवून घेतलाय, टोमॅटो पटकन चिरते, कांदे चिरते आणि कोथिंबीर सुद्धा धुवून घेतली, ती चिरून घेते. आत्ता जेवढं तेल मला लागणार आहे तेवढंच मी हात काढून घेतलंय. आज ती सुद्धा मला सगळी चॅलेंजेस आहे, कारण एरवी मला तिथे तेलाची आमची एक बॉटल आहे, तुम्ही बघितली असेल, त्याची सवय आहे. असा करपल्याचा आवाज काय हे का किंवा काहीतरी ना, मला वाटतंय बघ इकडे कुकर ठेवलेला, खाली कोथिंबीर लागली असावी. तेच कोथिंबीर लागली ना. कुकटॉप वर आई करते आज. काय चटका बसेल. चटका बसेल. अच्छा, मी म्हटलं काय मग दाखवतोय. फायनली शिट्टी होते वाटतं आपली. शिट्टी झालेली आहे. नाही क्या बात आहे. पहिली शिट्टी घरात कुकटॉपवर आणि या आलेला घरात शिट्टीचा आवाज आलेला आहे. लक्ष दे. 2 झाले. एक्साइटमेंट मध्ये देतच बसशील शिट्ट्या. हे काय आहे नवीन? नवीन नाहीये ते, आम्हाला सवय आहे त्याची. पहिल्यांदा कुकरची शिट्टी झालेली आहे आणि कुकर सुद्धा झालेला आहे. सुरीच्या सहाय्याने
अंकिता आज भाज्या चिरते, येस. तिच्याकडे वेळी नाहीये, आणि आज माझ्याकडे चॉपर पण नाहीये खाली ते. चॉपर पण नाहीये. मी काय करते ना, आधी कुकरची वाफ गेलीये, हा. आधी सांबार करून घेते आणि हा. मग डोसे करायला घेते. कारण ओके. एक डोसा हा, करणार गार होईल, बरोबर. तर पॅन पण गार होणार आणि सारखं ते टेम्परेचर सेट करायला लागेल. आणि हे बघू शकता कसं ठेवलंय इथे. तिखट, हळद, मोहरी, मीठ. अजून डब्बे आणले नाहीयेत. डाळ का तुला डाऊट आहे का? हो. डाळ शिजली नाही? मला असं वाटतंय, बघूया जरा. हे बघ शिजली ना. ना? नाही नाही नाही? नाही नाही 4 शिट्ट्या देऊन पण नाही शिजली? नाही. हेच तर आहे ना, अजून आपल्याला माहितीच नाहीये. मला माहितीच नाहीये टेम्परेचर किती ठेवायचंय, काय ठेवायचंय. बघ ना, ऍक्च्युली सांबार फोडणी घालताना केलं असतं, पण नको, ती तोंडात अशी जाड जाड लागेल. अशी छान घोटता आली पाहिजे ना कारण डाळ. नाही, मला वाटतं मी सरळ अजून 2 शिट्ट्या देऊन टाकते. तर जसं तुम्ही बघितलं, डाळ थोडी कमी शिजली आहे. सो अंकिताने पुन्हा कुकर आता इथे ठेवला आहे आणि अजून 2-3 शिट्ट्या ह्याला द्यायला लागणार आहेत. किती देतेस अजून? 3 झाल्या ना? चौथी होईल ना आता? काय माहिती, बघूया. बस 10 झाल्या, 11-12. आता बघूया. आय गेस 14 शिट्ट्या दिल्यात अंकिताने. 14 कुठल्या? मग? पहिल्या 4 आणि आत्ताच्या 5. 10 झाले, 8 पटापट येस शिजली. येस. बघ ना, आता लगेच बदलली बघ. पण म्हणजे आता मला कळलं, जर डाळ लावली फक्त तर टेम्परेचर आता मी इथे कसं आहे, कंट्रोल पॅनल वरती 800 ठेवलं होतं. अच्छा. सो मला असं वाटतं, जर मी 800 ठेवलं तर मला एक 5-6 शिट्ट्या द्यायला पाहिजे, आणि जर मी 1200 ठेवलं तर मग 4 मध्ये ती शिजेल. मस्त आहे पण कुकटॉप. मस्त मस्त. मी जेव्हा हा प्रेस्टिजचा कुकटॉप घेतलेला तेव्हा मला तिथे त्यांनी सांगितलं होतं की कुठलंही भांड कधी रिकामं नाही ठेवायचं. म्हणजे एक तर थोडंसं पाणी, आता म्हणजे दूध तापवताना असेल तर पाणी टाकायचं त्याच्यात आणि मग दूध ऍड करायचं. किंवा आता मी जर तेल घेते तर कढईत ऑलरेडी तेल घ्यायचं आणि मग कढई त्याच्यावर ठेवायची. हो, पडतोय पाऊस. मगाशी जरा थांबलेला ना, हो, परत चालू झाला. मोहरी ऍड केली आहे, थोडंसंच हिंग ऍड करते, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो. क्या बात आहे. अंकिता फुल फॉर्म मध्ये येते. येस. आज हे पहिल्यांदाच करतेय ना. आता कळलं मला, जसं मी आता शिट्टीच्या वेळेला पण म्हटलं, ती टेम्परेचर वगैरे एकदा जर मला कळायला लागली ना तर मग पटापट करू शकते. आणि आज ही अशी सांबार किंवा डोसा अशी काही रेसिपी शेअर नाही करत आहे. आमच्या या नवीन घरातलं पहिला स्वयंपाक डोसा सांबार अंकिताचे करते, तो हा ब्लॉग आम्ही शेअर करतोय. थोडीशी हळद ऍड केली आता मी ह्याच्यात, लाल तिखट आणि सांबार मसाला. वास बघ, सांबार झालेलं आहे. चिंच नाही का? आज नाही, आज जरा आता ऍडजस्ट कर. आज विदाउट चिंच सांबार. चिंच नाहीये आज. एवढे लाड नाही आज. जबरदस्त. मस्त. कोथिंबीर मीठ सुद्धा आता मी ऍड केलंय. थोडंसं पाणी फक्त ऍड करते आणि सांबार उकळायला ठेवते. ती सांबार रेडी. मस्त उकळी येते सांबारला. मला क्या परफेक्ट. बात आहे. आता मेन डोसे. तव्याचं ओपनिंग करणार आहे आज मी. डोसासाठी किती ठेवलेस? 800. 800च ठेवते मी. अच्छा, 600 केलं. हो, जरा डोसे कसे ना जास्त गॅसवर ठेवले तर खाली करपतात. हे बघ, पटकन गरम होतो बघ. आणि आता आपला इथे पहिला डोसा कुकटॉप वर. 200 केला तू? हो हो, खूपच तापलंय. 800, 600, 200 डायरेक्ट. हो ओके, निघाल का नीट? हो हो. निघाला ना? येस. राहू रेडी डोसा तुझा? ओके रेडी. हे काय झालं ब्राऊन कलर? हां, ते थोडंसं डोशाला जे होतं ना नॉर्मल. चलो, फर्स्ट डोसा इज रेडी. अशा प्रकारे आजच्या डिनरचा जो आम्ही बेत केला होता, डोसा आणि सांबार, तो म्हणायला हरकत नाही की सक्सेसफुली झालेला आहे. 1-2 फक्त चॅलेंजेस आली, ते म्हणजे तुम्ही बघितलं असेल, डाळ शिजली नव्हती व्यवस्थित आणि थोडंसं मला टेम्परेचरचा जो प्रॉब्लेम झाला तोच. पण बेत मस्त झालाय आणि आता आम्ही डिनर करून घेतो. आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय. हो, कमी ठेव ना हे 400. गेलो ना आता फक्त. बोलण्यात तो करप. नाही, करपत नाही, साधारण डोसा होतो असा.
ओके ओके नाही नॉर्मल चलो